कलेतून व्यक्त झालेली भक्ती ही एक भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. डिवाइन रिदम्स या प्रोजेक्ट अंतर्गत एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्सने केरळाबरोबरच आता कर्नाटकामध्येही हा अनुभव देण्याचे ठरवले आहे. आणि त्याचसाठी चिपळूण, नाशिक आणि मुंबईहून एकच स्वप्न घेऊन आम्ही सगळे कर्नाटकाच्या प्रवासाला निघालो, जिथे नृत्य आणि भक्ती एकत्र येतात आणि प्रत्येक पाऊल देवासाठी एक समर्पण बनतं. प्रवास फक्त मंचापर्यंतचा नसतो, तर तो सुरू होतो रेल्वेच्या चाकांच्या तालात, नृत्यांगणांच्या हसऱ्या गप्पांमध्ये आणि त्यांच्या डोळ्यात चमकत्या स्वप्नांमध्ये. कधी खिडकीतून बाहेर पाहत निसर्गाचा आस्वाद, कधी सगळ्यांच्या हसण्यातून उमटणारा आनंदाचा नाद. हा प्रवास आहे एकत्रतेचा, आनंदाचा आणि कलेच्या भक्तीचा. पहिल्या दिवशी आम्ही सगळेजण पोहोचतो उडुपीला. नवीन जागेच्या नवीन आठवणी तयार करण्यासाठी मन आमचं मात्र सज्ज आहे. स्टेशनवर पोहोचल्याच आपल्यासाठी एसी बस ही रेडीच असते. ती आपल्याला घेऊन जाते आपल्या हॉटेलमध्ये. हॉटेल इतकं सुंदर आणि स्वच्छ असतं की आपला सगळा प्रवासाचा थकवा तिथेच निघून जातो. आम्ही थोडासा तिथे रेस्ट करतो आणि सगळ्या जणी निघतो मालपे बीचला. पहिल्याच दिवशीची मालपे बीच वरची मजा, समुद्राच्या लाटांशी खेळणारे क्षण, सी वॉक वरून दिसणारा समुद्राचा सुंदर असा सीन आणि गार वाऱ्यांमध्ये सगळ्यांच्या मनात एकच भावना. पहिल्याच दिवशी इतका सुंदर अनुभव, तर हा पूर्ण प्रवास किती खास बनणार आहे. निसर्ग सानिध्यातला हा दिवस आम्ही मनात आणि डोळ्यात पूर्णपणे भरून पुन्हा आपल्या हॉटेलकडे निघतो आणि आमच्या परफॉर्मन्सेससाठी तयारी करतो. परफॉर्मन्सची वेळ जशी जवळ येत गेली तसंच मन सुद्धा अधिकच भावनिक होत गेलं, कारण हा क्षण सादरीकरणाचा नव्हता, तर देवासोबत एक भावनिक क्षण होता. आमचे पहिले पवित्र स्थान उडुपी येथील श्री कृष्ण मंदिर. परफॉर्मन्सच्या आधी मंदिराचे कल्चरल सेक्रेटरी यांनी आम्हाला मंदिराची महती सांगितली. त्यानंतर मठाचे स्वामी श्री सुगनेंद्र तीर्थ स्वामीजी यांच्याकडून आशीर्वाद घेऊन कलाकारांनी त्यांची कला पूजा म्हणून अर्पण केली. प्रत्येक मुद्रा, प्रत्येक ताल, प्रत्येक भावनेतून त्यांची भक्ती आकाशात घुमत होती. मन भरून देवाचे आभार मानले आणि मंदिरातील प्रसादाचा प्रत्येक घास आनंद आणि कृतज्ञतेने घेतला. पहिल्या दिवशीची मालपे बीचची मजा झाली. मंदिरांमधला परफॉर्मन्सही झाला. आता वेळ आहे छोट्याशा स्टडी टूरची. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईलच की एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्स याचा डिवाइन रिदम्स हा प्रोजेक्ट फक्त शास्त्रीय नृत्य आणि आनंदासाठी नाही, तर आपल्या इतिहासाची ओळख करून देणारा एक नॉलेजेबल टूर सुद्धा आहे. उडुपी मधीलच हस्तशिल्प हेरिटेज विलेज, जिथे परंपरा, इतिहास आणि भारतीय वास्तुकलेची जादू प्रत्येक शिल्पामधून जाणवते. प्रत्येक दगड, प्रत्येक भिंत, प्रत्येक शिल्प जणू काही शतकांपूर्वीची कहाणी सांगत असते. सुंदर अशा नॉलेजेबल टूर नंतर आम्ही पुन्हा हॉटेलमध्ये येतो आणि पुढच्या परफॉर्मन्सेससाठी तयारी करतो. आपला पुढचा परफॉर्मन्स पुन्हा एकदा प्राचीन मंदिरात, तो म्हणजे मुकांबिका देवी मंदिरामध्ये असतो, जिथे आपल्या क्लासिकल डान्सर्सने पुन्हा भक्तीने परफॉर्मन्स केले, देवीचे दर्शनही घेतले. मंदिर, नृत्य आणि आत्म्याचा संगम हा एक भक्तीचा अनोखा ताल आहे, याचा अनुभवही घेतला. आणि आता आपण निघालो आहोत पुढच्या डेस्टिनेशनकडे, ते म्हणजे गोकर्ण. खरं तर दुसऱ्या दिवशीच कलाकारांच्या लक्षात येतं की प्रवास आणि परफॉर्मन्स करून जो थकवा येतो याची जाणीव एक्यूब हॉलिडेज अँड इव्हेंट्सला आहे, आणि त्याकरताच राहण्याची आणि खाण्यापिण्याची अतिशय उत्तम सोय ते करतात. स्वच्छ कोझी रूम मध्ये आराम केल्यानंतर फ्रेशली आपण स्टार्ट करतो आपला प्रवास गोकर्णच्या दिशेने, जिथे सुंदर असं दर्शन होतं गोकर्ण महाबळेश्वर मंदिराचं.
जे की दक्षिणेचं काशीस्थान म्हणून देखील ओळखले जाते. इथे दर्शन घेणं म्हणजे काशी, रामेश्वर आणि गोकर्ण या तिन्ही तीर्थांचं पुण्य मिळतं अशी श्रद्धा आहे. त्यानंतरचा प्रवास आपला मुरुडेश्वरकडे. समुद्राच्या लाटांमध्ये उभा ठाकलेला विराट भव्य शिवमूर्ती बघण्याचा एक अविस्मरणीय क्षण आपल्याला मिळतो. गार वारा आणि त्या निसर्गातून हरवून जाण्याचा क्षण मनाला स्पर्शवून जातो. आणि सुरू होतो आमचा परतीचा प्रवास. अशा या प्रवासात आम्ही अनुभवली भक्ती, कला आणि इतिहासाची सुंदर सांगड. प्रत्येक क्षण आनंद, शिक्षण आणि एकतेचा होता. या आठवणी मनात जपून आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी उत्सुक आहोत, तेही तुमच्या सोबत. तुम्हीही या सुंदर टूरचा भाग व्हा आणि आम्हाला लवकरच संपर्क करा.